नाही, ते लगेचच सुरू करतील. त्यांना जे काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला. टेक्निकल तुम्ही बोला, ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगते. एक मिनिट. धोत्रे बोलतो. मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार. आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही. आमचं ठिय्या आंदोलन होतं. मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत. हे त्यांना पाळावंच लागेल. आपण सांगावं. हा, मी राकेश धोत्रे. गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी. असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही. त्या अनुषंगानेच मी सांगतो तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती. फक्त चॅम्पियन्स नाही, आतापासून राईट. पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत. मला एक सांगा, सगळ्यांचा मराठी सोडून हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी नको. म्हणजे प्रश्न असा उपस्थित होतो, जे सारखं नाते गुप्ता ते का नाही भेटायला आले, तोच तर प्रश्न आहे. हे नेहमी असंच करतात. कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं. आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती. आज इकडे चित्र वेगळं असतं. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही. आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समावेशन सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडून निवेदन आहे, याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न,